रिपोर्ट नाही ना। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी ऐश्वर्या शेलार आज चालली आहे लालबागला। दरवर्षीप्रमाणे यंदाही गौराईचं आगमन होणार आहे, तर माझ्या घरीही गौराई बसतात, त्यामुळे मला गौराई घ्यायच्या होत्या। आणि मी असं ऐकलं आहे की लालबागला गौराई खूप वेगवेगळ्या आणि स्वस्त दरामध्ये मिळतात। तिकडे सजावटीचं सामानही मिळतं, पूजेचं सामानही मिळतं, त्यामुळे यावेळेस गौराईचे मुखवटे मी लालबागला घेणार आहे। तिकडची सगळी दुकाने फिरणार आहे, तर मी ते सगळं व्हिडिओ करेन, तुम्हाला दाखवेन की खरंच तिकडे स्वस्त दरामध्ये गौराई मिळतात की नाही मिळत। आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली तर तुम्ही नक्की लोकांपर्यंत ही पोचवा, शेअर करा, तुम्हाला आवडली लाईक करा, कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करा। लालबागला जाण्यासाठी ट्रेनने मी चिंचपोकळीला उतरले। चिंचपोकळी स्टेशन जवळून 5 ते 10 मिनिट चालल्यानंतर लगेच लालबागचे मार्केट सुरू होते। गणपतीच्या मूर्त्या बघत आम्ही थोडंसं पुढे चालत गेलो की मार्केट सुरू झालं। मार्केटमध्ये पूजेचे सामान, डेकोरेशनचे सामान व ज्वेलरीजची पण खूप सारी दुकाने होती। ती पाहता पहिल्यांदा आम्ही गेलो सहेली एंटरप्राइजेसमध्ये। इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे गौरीचे मुखवटे व बॉडीज होत्या, वेगवेगळे प्रकारचे दागिने होते, तेही खूप स्वस्त दरामध्ये। गौरी गणपती समोर मांडायचे सजावटीचे सामान, मूर्ती 400 रुपयापासून होत्या। त्यानंतर आम्ही गेलो श्रद्धा आर्ट्समध्ये। इथेही खास गौरींसाठी तयार साड्या, दागिने, आकर्षक मुखवटे होते। 400 पासून ते 2500 पर्यंत या वेगवेगळ्या प्राइजेसमध्ये मूर्त्या होत्या। कोकणामध्ये एक गौराई व घाटावर 2 गौराई बसवायची पद्धत आहे। तुम्हाला एक गौराई हवी असेल तरी इथे ती स्वस्त दरात मिळते। त्यानंतर आम्ही गेलो दिगंबर आर्ट्समध्ये। इथले सजावटीचे सामान खूपच आकर्षक आहे। इथे तुम्हाला 40 रुपयापासून ते अगदी 2000 रुपयापर्यंत सजावटीचे सामान मिळेल। वारकरी सेट, गोंधळी सेट, मातीच्या बऱ्याच मूर्त्या इथे तुम्हाला मिळून जातील। इथे गौरीचे मुखवटे अगदी 300 रुपयांपासून ते 3000 पर्यंतच्या प्राईजमध्ये होते। इथेही रेडीमेड साड्या, दागिने, फायबरच्या बॉडीज, कापडी बॉडीज स्वस्त दरात होत्या। मी देखील इथून काही दागिने व गौरीचे मुखवटे घेतले। या मुखवट्यांना अमरावती पॅटर्न असं म्हटलं जातं। त्यानंतर मी मार्केट फिरून पूजेचे काही सामान, गणपतीसाठी लागणाऱ्या माळा वगैरे विकत घेतल्या। तुम्हाला जर ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, मला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। थँक्यू सो मच।